सर तुम्हाला अरे जमा पूर्ण बाकी खाली या, बाकी खाली या ना, बाकी खाली या ना. त्या मॅडम त्यांना येऊ द्या ना पुढचं खाली येऊन जा. खाली या पहिला असं अच्छा बरं असं हां हां येत आहे हा राहू द्या काय आले का समजा मागे सर आधार त्यांना फोटो सेटिंग करून दे त्यांना जमणार. आम्ही हे निवेदन जे अवैध व्यवसाय चालू आहेत म्हणजे गेल्या महिन्यापासून जिथं नाही तिथं गल्ली गल्लीत क्लब उघडले झाले आणि ते सांगतात की आम्हाला परवानगी कशी दिलेली या लोकांना. आम्ही साधं जर आंदोलन करायचं असेल, उपोषणाला बसायचं, मोर्चा काढायचा असेल तर आम्हाला परवानगी दिली जाते. 3-3 दिवस आम्हाला फिरवलं जातं या पोलीस स्टेशनमधून. म्हणजे आम्हाला लोकशाही हवी, आम्हाला हुकुमशाही हवी नाहीये. क्लब चालू आहे, तुमचे ताडीचे दुकानं चालू आहेत, त्याच्यानंतर तुमच्या रेतीच्या ओव्हरलोड किती भयानक चालू आहे, त्याच्यानंतर तुमचे सगळे सट्टा सगळं काही चालू आहे मॅडम आणि जोरात चालू आहे अजून गल्ली गल्लीमध्ये. आता यांचा अनुभव ऐकून घ्या, यांच्या घराजवळ काय चालू आहे सांगा मनोज भाऊ. माझ्या घराजवळ शेजारी आणि कसं आहे दराने रवाना त्यांनी वडापाव वगैरे त्यांनी छोटं घेतलं टाकलं होतं. त्याच्यात तिथे दारू चालू केलेली, आता तिथे पत्त्याचा क्लब पण चालू केली. म्हणजे बिनधास्त म्हणजे पोलिसांचा वचक आहे की नाही बुवा, त्यांना मी दरारा पाहिजे. पोलीस पाटील वगैरे त्यांनाही 2-3 वेळेस पाठवलं. पोलीस पाटील त्यांना जाऊन सांगणार त्यांनी ते बंद करत नाही. ते मला बोलले की तुम्ही कुठे तक्रार करा, तुम्हाला तिथे करायची नाही मॅडम. आपल्या तुमचं जेवढं क्षेत्र आहे शिंदखेडा पोलीस स्टेशनचं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण सगळे जेवढे 2 नंबर चालू बिनधास्त चालू आहेत, आम्हाला माहिती कुठं चालू आहेत असं, तर जेवढे चालू आहेत तेवढे बंद करा. अन्यथा आम्हाला नाईलाजाने इथं जी मलची टपरी इथंच दारू विकायला प्रतिकात्मक आंदोलन आम्ही इथं करणार. जर 15 दिवसात काही कारवाई झाली नाही, पत्त्यांचा क्लब वगैरे आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये येऊनच आम्ही ते सगळं करणार. मॅडम आमची विनंती आहे हात जोडून की आपण कायद्याचं राज्य या तालुक्यामध्ये आणावं आणि सगळे अवैध व्यवसाय जे आहेत ते तात्काळ बंद झालं पाहिजे. यासाठी आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे. या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन 3ही अधिकारी बदलून गेले. या ठिकाणचे API नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आहेत आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमालाचे बिंदास्त चालू आहे. म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे. एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब जे 2 नंबरचे व्यवसाय चालू रेती त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा. तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा. कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे रीतसर कायदेशीर असं वाटतंय. आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही. आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले. नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच थाळीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार. प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी केलं जाईल.